नमस्कार. राजयोगच्या आजच्या भागात तुमचं स्वागत. महत्त्वाचे बातमीपत्र. पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाबाबत केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी अत्यंत महत्त्वाची आणि अधिकृत घोषणा केली आहे. रेल्वे होणार आहे, पण तिचा मार्ग पूर्णपणे बदलण्यात आला आहे. थोडक्यात सांगायचे तर पूर्वीचा थेट मार्ग ज्यातून संगमनेरचा समावेश होता, आता अधिकृतपणे रद्द करण्यात आला आहे आणि रेल्वे आता नवीन मार्गाने जाणार आहे. या प्रकल्पाची सध्याची ताजी स्थिती. जुना मार्ग संगमनेर मार्गे का रद्द झाला? नारायणगाव जवळील खोडल येथे GMRT जायंट मीटरवेव्ह रेडिओ दुर्बीण ही जागतिक स्तरावरील अंतराळ संशोधन संस्था आहे. या दुर्बिणीच्या परिसरातून रेल्वे गेल्यास तिथल्या सिग्नल यंत्रणेत आणि वैज्ञानिक संशोधनात अडथळा, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंटरफेरन्स निर्माण होत होता. त्यामुळे अणुऊर्जा आणि विज्ञान तंत्रज्ञान विभागाने या थेट मार्गाला मंजुरी देण्यास नकार दिला. नवीन मार्ग कसा असणार? थेट रेल्वे नेणे तांत्रिकदृष्ट्या अशक्य झाल्यामुळे आता रेल्वे मंत्रालयाने नवीन मार्ग रिवाइज्ड अलाइनमेंट मंजूर केला आहे. नवीन मार्ग पुणे, उरळी, वाघोली, अहिल्यानगर, अहमदनगर, शिर्डी, नाशिक. वेग हा दुहेरी लोहमार्ग असून यावर रेल्वे ताशी 160 किलोमीटर वेगाने धावेल. प्रवासाचा वेळ रेल्वे मंत्र्यांच्या माहितीनुसार मार्ग फिरून असला तरी वेगामुळे प्रवासाचा वेळ मूळ थेट मार्गाइतकाच लागेल. खर्चामध्ये मोठी बचत. जुन्या थेट मार्गासाठी सुमारे 35,000 कोटी रुपये खर्च अपेक्षित होता, तर हा नवीन मार्ग केवळ 1/3 म्हणजेच सुमारे 14,000 कोटी रुपयांमध्ये पूर्ण होणार आहे. सध्या कामाची स्थिती काय आहे? या नवीन मार्गाचा सविस्तर प्रकल्प अहवाल DPR तयार झाला असून प्रकल्पाच्या बऱ्याच भागांना मंजुरी मिळाली आहे. काही विभागांमध्ये प्रत्यक्ष कामाला सुरुवातही झाली असल्याचे रेल्वे मंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. संगमनेरवर काय परिणाम होईल? हा निर्णय झाल्यामुळे मंचर, आंबेगाव, जुन्नर आणि संगमनेर या उत्तर पुणे व अहमदनगर जिल्ह्याच्या भागातून रेल्वे जाणार नसल्याने स्थानिक लोकप्रतिनिधी आणि नागरिकांमध्ये काहीशी नाराजी आहे. मूळ मार्गच कायम ठेवावा अशी मागणी स्थानिक नेत्यांकडून अजूनही केली जात आहे, परंतु केंद्र सरकारने सुरक्षेच्या आणि तांत्रिक कारणास्तव नवीन मार्गावर शिक्कामोर्तब केले आहे. नवनवीन बातम्या आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी राजयोग चॅनलला आजच सबस्क्राईब करा. नवनवीन अपडेटसाठी आमच्याशी जोडून राहा. बातम्यांच्या जगात अपडेट राहण्यासाठी आताच सबस्क्राईब करा राजयोग चॅनलला. तुमची साथ आमची ताकद. मला या बातम्या आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन घडामोडी वेळेवर मिळवण्यासाठी राजयोग चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.